नमस्कार. चीनमधून माल आणून इथे विकणं फायदेशीर आहे हे तर सगळ्यांनीच ऐकलंय. पण नक्की किती फायदेशीर? विचार करा, जी वस्तू ऑनलाईन $60 मिळतीये, तीच वस्तू डायरेक्ट फॅक्टरीतून फक्त $5-6 मिळाली तर? हो, हे शक्य आहे. आणि आज आपण अलिबाबावरून माल इम्पोर्ट करण्याची सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला, सुरुवातच एका धमाकेदार उदाहरणाने करूया. हे बघा, ही एक साधी जिम बॉटल आहे, बरोबर? रिटेल वेबसाईटवर याची किंमत किती? तब्बल $59. आणि आता गंमत बघा, अलिबाबावर म्हणजे थेट फॅक्टरीतून हीच बॉटल मिळते फक्त $5.99. हो, हे खरंय, जवळजवळ 10 पट कमी. याच संधीबद्दल आज आपण बोलणार आहोत. अच्छा, म्हणजे नफा तर डोळ्यासमोर दिसतोय. पण प्रश्न हा आहे की एवढ्या कमी किमतीत चीनमधनं माल थेट आपल्या गोदामापर्यंत आणायचा तरी कसा? काय काय करावं लागतं? हाच तर मेन प्रश्न आहे. चला तर मग या सगळ्या प्रोसेसचं कोडं अगदी सोप्या स्टेप्समध्ये सोडव्या. ओके, तर आपण हे सगळं 6 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत. आधी बघू की नफ्याची शक्यता किती आहे, मग उत्पादन कसं शोधायचं, पहिली ऑर्डर कशी द्यायची, फसवणूक कशी टाळायची, कोणती कागदपत्र लागतात आणि शेवटी एक प्रॅक्टिकल रियालिटी चेक. चला, मग सुरू करूया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे योग्य प्रॉडक्ट आणि एक विश्वास ठेवण्यासारखा सप्लायर शोधणं. कारण बघा, चांगलं प्रॉडक्ट आणि योग्य पार्टनर नसेल ना, तर या व्यवसायात पुढे जाणं खूप अवघड आहे. मग बघूया हे करायचं कसं. अलिबाबावर सर्च करण्याचे ना 3 मुख्य मार्ग आहेत. एकतर प्रॉडक्टच्या नावाने किंवा मॅन्युफॅक्चररच्या नावाने किंवा मग देशानुसार सुद्धा शोधता येतं. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात सोपं काय, तर डायरेक्ट प्रॉडक्टचं नाव टाकून सर्च करणं. समजा जिम बॉटल शेकर. यातून लगेच वेगवेगळ्या व्हरायटी आणि किमतीचा अंदाज येतो. आणि एकदा का काही चांगले मॅन्युफॅक्चरर्स सापडले की मग त्यांच्या नावाने पण सर्च करता येतं. चला, प्रॉडक्ट तर सापडलं. आता पुढची स्टेप ऑर्डर देण्याची. पण थांबा, हे काही Amazon किंवा फ्लिपकार्टसारखं ॲड टू कार्ट केलं आणि झालं असं नाहीये. ही प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे. चला बघूया कशी ते. इथे एक खूप महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे MOQ, म्हणजे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर सप्लायर एका वेळी कमीत कमी किती वस्तू विकणार. काही जण म्हणतात आम्ही 500 किंवा 1000पेक्षा कमी देणार नाही. पण आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, असे सप्लायर शोधायचे ज्यांचा MOQ कमी आहे, म्हणजे 50 किंवा 100, म्हणजे कमी पैशात सुरुवात करता येते. आता हजारो वस्तू ऑर्डर करायच्या आधी एक वस्तू मागवून बघावी लागेल ना, क्वालिटी कशी आहे ते. यासाठी फक्त एक सॅम्पल मागवता येतं. याला साधारण $15 लागतील. पण ही छोटीशी गुंतवणूक चुकीच्या प्रॉडक्टमध्ये हजारो रुपये घालवण्यापासून वाचवते हे नक्की. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सॅम्पल मागवणं हे फक्त क्वालिटी चेक करायला नाहीये, तर ते प्रोडक्ट आपल्या भारतीय बाजारात चालेल का, विकलं जाईल का, याचा अंदाज घ्यायला पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही स्टेप कधीच स्किप करायची नाही. आणि हाच आहे सगळ्यात मोठा फरक. आपल्या नेहमीच्या ई-कॉमर्स साईटवर किंमत फिक्स असते. पण अलिबाबा हे एक मार्केटप्लेस आहे. इथे आपण थेट मॅन्युफॅक्चरर्सशी बोलू शकतो, चॅट करू शकतो, भावतोल करू शकतो आणि जास्त क्वांटिटीसाठी चांगली किंमत मागू शकतो. यालाच तर म्हणतात खरा B2B, म्हणजे बिझनेस टू बिझनेस व्यवहार. ठीक आहे, आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आपली इन्व्हेस्टमेंट सेफ कशी ठेवायची. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता असतेच, पण काही गोष्टींची काळजी घेतली ना, तर आपण हे आरामात टाळू शकतो. सप्लायर खरा आहे की खोटा हे ओळखायचं कसं? सगळ्यात सोपी खूण म्हणजे हा व्हेरीफाईड बॅच. याचा सरळ अर्थ असा आहे की अलिबाबाने त्या कंपनीची सगळी कायदेशीर कागदपत्र आणि फॅक्टरीची जागा वगैरे स्वतः जाऊन तपासलेली आहे. त्यामुळे नेहमी व्हेरीफाईड सप्लायर्सनाच पहिली पसंती द्यायची. तर मग ऑर्डर फायनल करण्याआधी ही चेकलिस्ट नक्की वापरा. 1. तो व्हेरीफाईड आहे का? 2. तो किती वर्षांपासून अलिबाबावर आहे, म्हणजे 8-10 वर्ष जुना असेल तर तो एक अनुभवी प्लेयर आहे असं समजा. 3. त्याचे रिव्ह्यूज काय म्हणतायत, लोक काय बोलतायत त्याच्याबद्दल. आणि 4. तो प्रोफॉर्मा इनव्हॉइस देतो का. आता हे काय आहे ते आपण पुढे बघूच. प्रो फॉर्मा इनव्हॉइस म्हणजे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक कच्चा करार असतो. म्हणजे तुमच्या ऑर्डरचे सगळे डिटेल्स, काय मागवले, किती मागवले, कोणत्या किमतीत, हे सगळं त्यात लिहिलेलं असतं. पैसे पाठवण्याआधी हा कागद नेहमी मागून घ्यायचा. हा तुमच्या व्यवहाराचा एक ऑफिशियल प्रूफ असतो.
चला आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपली ऑर्डर कस्टममध्ये अडकू नये म्हणून कोणती कागदपत्रं लागतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रॉपर पेपरवर्क नसेल ना तर माल भारतात आणणंच शक्य नाही. हे पेपरवर्क थोडंसं किचकट वाटू शकतं, पण खरं तर ते सोपं आहे. मुख्य 5 गोष्टी लागतात. सगळ्यात आधी लागतो IEC कोड, जो तुमचा इम्पोर्ट करण्याचा लायसन्स आहे. मग सप्लायरकडून मिळतं कमर्शियल इनव्हॉइस आणि पॅकेजिंग लिस्ट. माल जर जहाजाने येत असेल तर बिल ऑफ लॅडिंग लागतं. आणि हो, GST रजिस्ट्रेशन तर लागेलच. या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, म्हणजे IEC. हा एक 10 अंकी कोड आहे, जो भारतात इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक बिझनेससाठी कंपल्सरी आहे. यासाठी DGFT सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. ओके, पण थांबा. सगळं फायनल करण्याआधी एक शेवटचा आणि खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा. ही जी आंतरराष्ट्रीय आयात आहे ती प्रत्येकासाठीच योग्य आहे का? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इंटरनॅशनल शिपिंग आणि कस्टम्सची जी प्रोसेस आहे ना, ती वेळखाऊ आणि थोडी कॉम्प्लिकेटेड असू शकते. जर फक्त 50-100 वस्तूंनी सुरुवात करायची असेल तर मग चीनमधून इम्पोर्ट करण्याऐवजी दिल्ली, मुंबई किंवा आपल्याच शहरातल्या लोकल होलसेल मार्केटमधून माल उचलणं हे जास्त सोपं आणि कदाचित जास्त फायदेशीर सुद्धा ठरू शकतं. तर हे आहे अलिबाबावरून इम्पोर्ट करण्याचं पूर्ण चित्र. संधी तर खूप मोठी आहे, यात शंका नाही. पण त्यासाठी तितकेच एफर्ट्स आणि योग्य माहिती असणंही गरजेचं आहे. म्हणून शेवटी प्रश्न हा उरतो की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लागणारी मेहनत आणि वेळ ह्याच्या बदल्यात मिळणाऱ्या नफ्याच्या तुलनेत योग्य आहे का? याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या बिझनेस प्लॅनमध्येच मिळेल. आम्ही मार्ग दाखवला आहे, आता त्यावर चालण्याचा निर्णय घ्यायचा आहे. यावर नक्की विचार करा.